हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही गीतेचे मोक्ष संन्यास योगांतो असची परमात्मो त्रिगुणात्मक बुद्धीचे विषयो गुणत्रय विभागांतो सांगिले त्याच्यात वापस विस्तृत जावनो म्हळ्यार हे दोगळू कसं सकड सांगला या मोक्ष संन्यास योगांत एक नमुने तो उपसंहार करून सांगता म्हणून आमी लेखू येतं. तशी सुरवेत ते त्रिगुणात्मक बुद्धीचे विषय सांगतरस तिन्ही विधाचे कर्ता, तिन्ही विधाचे ज्ञान, तिन्ही विधाचे कर्तृ, तिन्ही विधाचे कर्म, आता तिन्ही विधाचे बुद्धींतो सात्विक बुद्धीविषयी ताणे सांगले. आता सात्विक बुद्धी म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगून कोण खंयचे रितीरी चल्ल्यारी खंयचे रितीर चल्ल्यारी आमकां हें जगत्य निवृत्ती मार्गार व्हरता. खंयचे कर्म कोरका विहित कर्म म्हळ्यार कसं न्ही ते विहित कर्म ही भगवत अर्पित बुद्धीन करचे. परमात्माले एक प्रज्ञा ते आमगेल्या मनांत केन्नाय आसचे. हे प्रपंचांत कसले ना एक घडीची जीवन म्हणून लेखून तो साधक मनीसू तागेले निवृत्ती खातीर परमात्माल सेवे रुपार करचे. विहित कर्तव्य कसं आस पळय करचे विहित कर्म जेवका धर्मोपालन कोरका तांतूय ताणें परमात्माल सेवा म्हूण लेखून कोरका ते निवृत्त कर्म म्हणून घेता. ताका विरुद्ध जावन कसं सकड जाता पळय ते बंधक कर्म बंधक जाता ते प्रवृत्त कर्म म्हणून घेता. तशी हे विषय सुखासक्ती अपेक्षा नानशी कर्मफलापेक्षा नानशी मोक्षा खातीर कोण ज्ञान पावतकी ते बुद्धीक सात्विक बुद्धी म्हणटाची म्हूण आमकां कळ्ळें. आतां परमात्मो राजसी बुद्धी कसले म्हूण सांगता. यया धर्मम् अधर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. यया धर्ममधर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथां प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. राजसी बुद्धी कसली म्हूण सांगून परमात्मा सांगतरस तशी आता धर्म आणि अधर्म, कर्तव्य आणि अकर्तव्य म्हळ्यार कार्य अकार्य, बंध मोक्ष हाजे विशयो यथार्थ ज्ञान कोणाक यथार्थ ज्ञान आसकी म्हळ्यार यथार्थ ज्ञान आसल्यार त्या सात्विक बुद्धी म्हूण जालें जाल्यार ही राजसी बुद्धी आशिल्ल्यान परमात्मा हांगा सांगता पळय हे पुरे विशय खंयचे धर्म अधर्म कार्य अकार्य अयथावत प्रजानाती यथावत प्रजानाती जाल्यार ती सात्विक ही बुद्धी जात आशिल्ले. हे अयथावत म्हळ्यार कसं न्ही कशें केलें न्ही केलो पंत राजसी बुद्धीची जन केल्यावर तांकां समग्रहण करूं जाता. केले विशयांतू तांगेले रितीर तांणी ग्रहण करताची म्हळ्यार एक सुलभ रितीर सांगचें म्हळ्यार आमकां जाय जाल्यार तशी आमी सम्म म्हूण लेखचें पळय न्ही जावं तें सम्म न्ही जाल्यार आमकां सम्म तें आमी तें सम्म म्हूण लेखताची आमी करचें काम सम्म म्हूण लेखताची. तशी कोणेय कसलें सांगो कोणेय कसलें म्हणो ना तें अशें केल्यार सम्म आमकां जाय जाल्यार तशें आमी करचें म्हणटा पळय तें अयथावत ती राजसी बुद्धी म्हूण सांगून परमात्मा हांगा सांगता. म्हळ्यार
राजसी बुद्धीशील जन त्यांनी केलं पंत धर्म कसं सांगला पडला परमात्मानं अयो त्या समने तो अधर्म म्हळ्यार कोणेय जेवतांक सांगचे तुमी अशी जेवल कारे म्हूण हांकां कांय काम ना अशी चलका तशी चलका म्हणटाची आमी आतां चलची रिती सम सबा वापास तांणी सांगलें हांणी सांगलें म्हूण आमी सम करचें कसलें म्हूण सांगून तर सम रिती सांगल्यारय ऐकना नाशी तांणी चल्लेले सम म्हूण लेखताचे ताका धर्मोची तांणी अधर्म म्हूण लेखचें कोणेय धर्म कसलो म्हूण करेक्ट सांगल्यार ते ना ते समने ते अधर्म म्हूण लेखचें जेवो अधर्म कसलो आसा म्हूण जाल्यार त्याची धर्म म्हूण लेखून करतर वचचें जेवो केलो पण तांकां कोणें कसलें सांगलें म्हूण लेखया तांकां गोंदळ सुरू जालो मनान तूं हो अशें कर म्हळां हें समवें ही चुकवें आमी करचें समवें आमी करचें चुकवें म्हूण म्हणलें एक गोंदळ तशें कोरका आशिल्लें म्हूण म्हणलें तसलें हांव केल्लें चुकवें ना ना अन्यक म्हूण सांगता कांय ना कोणेय सांगिल्लें आयकूं नाका तूं केलेलें सम तशीची करी मना एक नमने गोंदळ कोरयत शिलकी नज्ज शिलकी कोरयत शिलकी नज्ज शिलकी म्हूण दिसचें जेवो आमी आमकां उत्तर दिवंक घेवचें ना ना आमी सांगिल्लें सम तांणी सांगलें म्हणून आमी वापस बदलायचो का म्हूण ना म्हूण लेखून चलचें पळय हें निजावन जिवनांत कसलेय उपयोगाना तिले बुद्धी म्हणचें खंयची कोरका खंयची करून नज म्हळ्यार निर्धार ना तांच्यान निर्धार करूंक जायना ही राजसी बुद्धी तांकां निर्धार करचें मनय ना पळय राजसी बुद्धीची जन देवा नमगताची धर्मपालन करताची म्हणून लेखू भितरी तांकां देवाला वयरचें नंबिकाय बता धर्मपालनय करनाची म्हळ्यार एक रितीर द्वंद्व मनाचें म्हणीत मनान तूं केन्नाय एक नमने द्वंद्व समकंचें चुककंचें म्हूण कळना अशें रावचें ह्या कोरयतवें त्या कोरयतवें म्हूण कळना अशें रावचें अशी मनान तेका द्वंद्व चिंतांगेलें तशी राजस जन खंयचे कडेन व्रत उपास करताचे हांणी सांगलें तांणी सांगलें तें केल्ल्याचें हांकय हें केल्ल्याचें हांकय म्हूण सांगून जाल्यार तांकां वैतांनी सांगलें म्हूण हांव केल्लें समशिल की न्हय की कोणाक गोतू ताणें करता म्हूण म्हणलें जेव ताणें केल्लें म्हगेल्या घरा लागच्यान केल्लें तशी तांणी केलें तांकां बरें जालें तशें जावन म्हाका कोरया म्हूण दिसलें न्ही जावन तें कोरयत शिलकी नज्ज शिलकी कोणाक गोतू हें तांकां मना दिसचें न्ही मॅ तांगेल्या मनांत कसलें म्हूण म्हळ्यार तांकां कसं की बरें जालें तांणी कसं की व्रत केलेलें खंय हे 21 संकश्टकी कसं की सकट करतात ना सोळो सोमार केल्यो तांकां बरें जालें बा वैभव लक्ष्मी केली की ताका बरें जालें म्हणून करूं धरचें करूं धरून हांकां चारी वार चमकल्यार कसलेंय प्रयोजन जाय न्ही ताजें ना म्हूण म्हणलें कुळ्ळें मागीर मनान तो द्वंद्वची जाय म्हणून हांव करूं धरलेलें दिसता तांकां कसं की कैलो बसच्याकय बड्डी मोडच्याकय म्हणटा पळय तशें जालें म्हूण तांणी केलेलें हांव जाय म्हणून कसलें हे पळय करूं धरलेलें बा कसलें जेवचें दिसना असलें एक द्वंद्व तांगेल्या मनान तो तशी हें व्रत उपास सकट केल्यार संशयान करचें जेवो आनीक कसं म्हळ्यार 4 जनांले सांगून घेवचें हांव हें व्रत हांव हें उपास सकट केल्लें माराया तांणी सांगलें म्हणून कितलें एक नमने छंद रितीर केला गो तसवें जाल्यार म्हाका कसलें लेखील जाय न्ही तांणी सांगिल्लें पट्टी दिसता म्हूण सांगून लेखचें जेवो करतनाची हांव व्रत उपास धरला वय लेखील जाता की ना बा म्हाका म्हूण म्हणलें एक संशय खंयचेय एक दृढ मनार करूं ना इत्त खातीर तें म्हूण म्हळ्यार तांणी कसलें खंयचेय एक शास्त्र वाची न्ही तांकां खंयचेय विशयाचें निश्चित ज्ञान ना कसलें एक स्वयं अनुभवस्वे तेवय ना चंचल मन गतानुगतीक जन म्हणटा पळय गतानुगतीक जन म्हळ्यार अनुकरण आशिल्लें एक काण आसतें गतानुगतीको लोको म्हूण सांगून म्हळ्यार एकलो भोंवच्याक चमकलो की तीर्थयात्रेक भोंवची म्हळ्यार तीर्थयात्रेक तेन्ना पळय तीर्थयात्रा म्हळ्यार न्हंय नांव न्हंवची म्हळ्यार तें तीर्थ क्षेत्र म्हळ्यार थंय एक न्हंय आसता लागीं पुष्करिणी न्हंय कसलें तांतूं स्नान करून शुद्ध जावन आनी म्हळ्यार देवा वचून पळोवचें आतांय तिरुपतीक न्ही चमकला तशें पुराय क्षेत्रांत तसो न्हंय नांव वचून पळोवन येवचें तशी थंय तो नांवच्या म्हूण वता रेमेचे म्हळ्यार तडेरी माती रेंम सकट आसता न्हय न्हंयचें वतना थंय तागेले एक तांबी आसा ಸ್ವಲ್ಪ व्हडस्तीक एक तांबी घेवन चमकला तो घटघटी तांबी ताका दिसता खंय हो
आत्ता हांव न्हू ध्याना बसली कुडले यो तंबी कोणी कंपल्यार मी गेलो घट्टी मुट्टी तांब्या तांबियो वापस करोच म्हळ्यार कितली मोल आसा कसो करचें नावचें चमकला तांबिया वयच्या अशी ध्याना बसच्याक कसो करत्यो एक कडेन रेवेन तूं एक पुरता आनी ताजे ते उडगासान खंय पुरला म्हूण कळकना एक लिंग करून दवरता निशिंतर ध्याना बसता तागेले जप आनी जावन दोळ सोडता पळयता थंय एक 7-8-10 लिंग जावन जाला विशय कसो म्हळ्यार हाणें तांबी पूर्ण लिंग करचें कोणकी एकल्यान पळयलें ताणें लेखलें ताजे पयशे फुडें वना तर आशिल्लें ताणें पळयलां हो हांगा नांवन जाल्ले कुडलें लिंग कोरका दिसता क्रमस दिसता म्हणाल ताणें एक लिंग केलें आनी एकल्यान लिंग केलें आनी एकलो नांवन येयलो हाका पळोवन ताणें केलें हांगा अशीचे हागेले जप जावन दोळ सोडकयल्या बरी लिंग जावन जाला आतां तागेले तांबी खंयची लिंगा पंदास म्हूण कळतुवे ना न्हय म्हणू सोदूचे चमकल्यार आस्तीक भावना वयबे हांव लिंग करून दवरलेले पुरे हाणें भितून घाल्ले म्हूण सांगून मारू वयल्यार तांणी चुरचुरे तर चमकले तांब्या तांबियो जावका म्हूण सांगून वरका म्हूण सांगून लिंग केलेले जाल्यार ताजी निमती तागेले तांब्या तांबियो गेल्लो पळय तशी ताम्र ते कसकिस्ते ताम्रवाळुक लिंगेन नष्टमी ताम्रभाजनम कसकी गंगावाळुकलिंगेन वै गंगावाळुकलिंगेन नष्टमी ताम्रभाजनम म्हळ्यार ते रेमेन लिंग करून मिगेल तांब्या आयदनां उडगून घेतली म्हूण सांगून चुरचुरे तर चमकल कयतो तशी अनुकरणाशील जनांक गतानुगतीक लोक म्हणजे हें पुरे राजसी जन कोणकी कसे की केल्ले म्हूण तांणी करचें व्रत उपासू इत्यादी तांतू ते कसं खातीर आमी करताची श्रद्धा निश्ठा कसले ना संशय चड कसले करूं इश्टय न्ही कोणकी केल्ले म्हूण सांगून करचें तसले त्यावय राजसी श्रद्धा जेवो अश्रद्धेन निश्ठ ना नशी संशयान करचें तेवय राजसी बुद्धी म्हूण म्हणटाची तशें जावन न्हू पुरायजन करताची आमी करचें जेवो तांणी केला आमी करना जाल्यार कोणें कसलें लेखता की म्हूण एक 4 जाणां दाखोवचे खातीर करचें तें पुरे हे पुरे राजसी बुद्धी आनी पळय तरकारी आतां काशी चमकलीची तरकारी फ्रुट्स तांकां इश्टाचे कसं की सोडूं का म्हणूस आयले कुडले निमगी न्हू कशी चमकल कसं सोडलें म्हूण सोडका म्हूण गोत्तस सोडका सोडूंक जाल्यार मन ना तांकां नज्ज जिवनान तुका खायना तसं कसं की तरकारी गोडशी की फ्रूट की सोणेवचे इतका म्हळ्यार तांकां नक्क तें तशें हांव सोडूं सुलभ न्हय मे कसं की जाय आशिल्लें सोडलें म्हणलें की सय जाल्यार सोडका आशिल्लें कसं न्ही अतीव विशय आसक्ती काम क्रोध ह्या पुरे सोडका आशिल्लें क्षेत्रा चमकल्यार तें सोणाची राजसी बुद्धी म्हणजे ताका आतां परमात्मा तामसी बुद्धीचे विशय सांगता अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी अधर्मं धर्मम इति मन्यते तमसा आवृता तांकां अधर्मूची धर्म म्हूण दिसता राजसी जनांक खंयचे धर्म खंयचे अधर्म म्हूण गोंदळ जाता जाल्यार हांकां धर्मूची धर्म तांगेलो आनी सर्व विशय विपरीत ग्रहण म्हळ्यार सर्वार्थान विपरीतांश्च उपरेटेशी लेखचें म्हणटा पळय विपरीत म्हळ्यार कन्नड विपरीत म्हळ्यार चड म्हूण येता हें चड म्हूण न्ही उलटा संस्कृतान विपरीत म्हळ्यार उलटा सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धी सा पार्थ तामसी सर्व विशयी उलटा ग्रहण करची तांणी कशी ग्रहण करता तशी करनाची ताची उलटाची तशी तमसा आवृता तमसा काळोख भरलेली बुद्धी काळोख भरलेली बुद्धी म्हळ्यार कसं न्ही अज्ञानाची बुद्धी ही तामस बुद्धी तांकां आशिल्ले विशय कशी ग्रहण करता आशिल्ले त्या करूं जायना
ताका व्यतिरिक्त जावन ग्रहण करचें. विपरीत म्हळ्यार व्यतिरिक्त उलटा ग्रहण करचें तांणी तामस. तांकां खंयची अतीव दुख्ख दिवचे विशय आसा पळय ते तांकां सूख दिवचे विशय म्हूण दिसता. कसला बामण म्हळ्यार सामान्य उदाहरण सांगचें जाल्यार व्यसनी जन म्हळ्यार पिवंडे जूजुकोर म्हणटा पळय, दुड्ड दवरून इस्पीट खेळचे तसल पुरे पळय जन, तसल जनांक तेंचे सूख दिसता तांकां. पळय पिवचे अभ्यास केले कोणी ते पिवचे वायट रे म्हळ्यार तांणी आयकता ना. तांकां पिल्ले कुडले अमल येयले. अमलांतू तांकां तांगेले कश्ट अनेक दुख्ख सक्कड विसरता म्हूण दिसता पळय तांणी तेंचे सम म्हूण लेखताचे. ते अमल देवले कुडले वापस पित्ताची म्हळ्यार तांकां हें प्रपंच एदुरू नाका तांकां पलायन मादी म्हूण येता. तशी मागीर केलो जनाक दुड्ड दवरून खेळणू गेलूचे अभ्यास केले पळय मागीर सर्राक दुड्ड दवरचे खेळचे तांकां गेलवुका. तशी तांकां तेंची सूख ज्ञान कोणें जेव सांगली म्हूण लेख्या कसं कोरका म्हूण. ते तामसी जनांक ते अज्ञान तांकां बुद्धी कोणेंय सांगचें नाका, तांकां बुद्धी नाका. पळयात एक संध्यावंदन कोरका तूं ब्राह्मण म्हूण सांगली म्हूण लेख्या वय बाई ब्राह्मण बरलेले पुरे जन नाचवे संध्यावंदन करनाशी तांकां उणजेला 4 कार 2 घरांनी बांदून घेवन वचची. आमी हांगा ब्राह्मण संध्यावंदन करून आमकां कसलें चांग जाल्लेलें ना. हें पुरसोत आशिल्लें जनालें एक काम देव वलवता तें कोरका म्हूण सांगून पुरे पट्टी ते पळय करना नातिल जन सुकार आसाची म्हूण सांगून ते पळोवचें कोणाक तांणी दुसरे वर्णांची जनाक संध्यावंदन गती नातिल जना पळयतात तांणी सुकार आसाची म्हूण म्हळ्यार तांकां संध्यावंदन कोरका म्हणना तांकां नामजप केल्या पुरो. ब्राह्मणांक गेले विहित कर्म संध्यावंदना आदी देवाल पुजन सकाळी ते कोणाकय पळोवचें तांकां कोटी गटल्यान आस तांणी कसलें केलेलें ना. देवस्थानाक एक पांय पडताची दही बापुरे पांय पडता जाल्यार तांकां चांग जायनी वे हांगा आमी हें करचें तें करचें म्हूण सांगून संध्यावंदन करचें म्हूण केल्लेलें आयलें कसलें जाल्लेलें ना म्हूण विपरीत लेखचें म्हणटा पळय. तशी तांगेले एक विपरीत लेखची बुद्धी आसा पळय तेंची साम्म म्हूण लेखतात तांणी. आनी कोणाय कसलें सांगलां तांणी कानू दिनाची. कसलें सांगल्यार म्हळ्यार चांग उतराक कान दिनाची. विंगड कसलें सांगया आतां पळय रे तूं हांगा न्हय दुड्ड घालता वचतय आनी कडेन लॉटरी त्या लॉटरीन उडना जेन्ना थंय दुड्ड घाल गेल्ले तसल उतराक आनी कान दिताचे जाल्यार चांग कसो पळय ते तांकां नाकाची नाका. कोणाक चांग बुद्धी आसा तांकां एक धृती म्हळ्यार धैर्य आसता. अज्ञानी जनांक मनान तो कसकसल करताची जाल्यार तांकां एक नमने भीत आसता. जाल्यार ज्ञानीक विशय कसो म्हूण सांगून समगूत आशिल्ली देखून तांकां अभय आसता. हे वेद शास्त्र इत्यादी ज्ञान जावका म्हूण कसले खातीर लेखचें म्हळ्यार अभय येवचे खातीर मनान तो धैर्य येवचे खातीर. मनुष्य निर्भीत जाल्लो म्हूण म्हळ्यार ताका कसलो अर्थ म्हळ्यार ताका देवाल ज्ञान आयलें म्हूण. आतां धृती म्हूण म्हळ्यार आमकां वैरी पळयतना एक वेवहारीक दृश्टीन धृती म्हळ्यार धैर्य म्हूण येता, करेज तशें येता, जेवो कॉन्फिडन्स जावं ताजे धृती म्हळ्यार जे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार अष्टांग योग म्हूण आसा न्हय पतंजली योग तांतू यम नियम धारण म्हूण आसा पळय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारण ध्यान समाधी तांतू धारण म्हणटा पळय हे यमनियम पालन केले नंतर आमकां एक विशेष जावन आशिल्लें धृती धारण शक्ती येता. भंय ना मागीर देवाल विशयू ग्रहण करचें त्या मनान तूं हल्लना अशें दवरून घेवचें. अचंचल मन हें धृतीन तुवें परमात्मा सांगता 3 विध आसा सात्वीक राजसीक तामसीक 3 विधाचे धृती आस म्हूण सांगून परमात्मात अर्जुनाक सांगतरस. हे धृती कसले म्हूण म्हळ्यार तामसी जन देव आस म्हूण सांगून नमगनाची तांकां एक नमने गोंदळ. सात्वीक जन देवूची पुराय चलायसिता म्हूण लेखताची तेंची तामसी जन तांणी निजावन सगळे जगत्य परमात्माला धीन जाल्यार तांणी हे जगत्य मिथ्य म्हणटा पळय
देवू जीव आत्मा परमात्माला तो ऐक्य जता देवू मी या जगत्य मिथ्य म्हणून जलाल जलारी आम्ही त्या अनुभवी त्या करचे आता मिथ्य म्हळ्यार कशें जेवका आतां एकलो नाटकांतू रयल पार्ट करता म्हण लिख्या निजा जिवनांत तूं उडसला आसता ताका समा खावच्या जेवच्याक योग ना जाल्यार नाटकांतू तो एक्टींग करता कसो न्ही षड्रस युक्त जेवण जेवल्या बरी आंगाक हाताक लायक आभरण व्हड व्हड पॅट दवरून जरी आंगले सकट घालून सिंहासनार बसता तागेले हेकड तेकड पुरे वारे घालू जन हें पुरे करता न्ही तागेले मनांत मिथ्य म्हणून गोत्त आसता न्हू तें कसो न्ही हें पुरे मिथ्य आमी भोगचें कसो जाल्यार हें आतां हांव सूख भोगता आसा न्ही जावन हें मिथ्य आतां हांव हें रायल पार्ट जावन देवन गरकड चमकल कुडले आज पेज शिंजोच्या थंय बैलेले दुड्ड शिलकी नाकी आज उपाशी न्ही दोचकी कसं की म्हण म्हळेलें तागेलें मनाक गोत्त आसा ही अशी तें एक मिथ्य म्हूण लेखचें जाल्यार आमी तशी लेखता की जाता की आमी भोगतात न्हू माय कश्ट सूख सकट भोगतात न्हू प्रत्यक्ष भोगतात न्हू माय म्हणटना आमी ती मिथ्य म्हूण लेखची कशी जगत्य मिथ्या म्हणजे जगत्य मिथ्य म्हूण जाल्यार आमी नाटकांत पार्ट करता रसच म्हूण लेखून सुकार आसतर सुख आशिल्लें जतवे आमगेले देहान भोगताचे आमी कश्ट मनान न्ही कसले काल्पनीक न्ही ते बद कश्ट भोगताचे दैहिक अनुभवय जाता कश्टाचे मानसीक अनुभवय जाता ताजे नंतर म्हणटना आमी म्हणटाचे कसो न्ही कसो केल्लें की फुडले जन्मांत आमकां ही गत येयला ह्या जन्मांत कसलें केल्लें वायट केलें लुडक आसना जाल्यार प्रारब्ध म्हळ्यार भोगूका न्हय म्हूण आमी म्हणटा पळय म्हळ्यार कसो जाता जर तो मिथ्य न्हय म्हूण जालें न्हय हें असल मस्त सकट सांगू येता जगत मिथ्य न्हय म्हूण हें सान एक उदाहरण आमी केन्ना सुख दुख्खादी प्रत्यक्ष दैहिक मानसीक जावन अनुभव करता की जगत्य मिथ्य म्हणजे कशी तशी जगत्य मिथ्य न्ही जगत्य सत्याची आनी कोण अहंकारान मदान परमात्मा विसरता की तांकां वायट म्हणलें खंडीत आसा हें सर्व अहंकार गर्व हे पुरे तामसीक गेल बुद्धी तामसी जन तांणी कसल चुकी करता पळय ते समज म्हूण सांगून तांणी लेखूकय लेखताची ते सासूनय दाखयताची आनी कसल कोरका ते सोडतात तांणी कसल करून नज तेच करताची राजसिकाक तूं केलेलें तप्प म्हूण म्हणल्यार ताका वही म्हूण कळटा हा वही दिसता हांव केलेलें तप्प दिसता मागीर ओपा संशय विचार पुरो तांणी सांगली म्हूण कसलें हांव लेखूका बदसम खंयचे तप्प खंयचे म्हूण करतना मागीर तो ताणें लेखी करता सुरय तप्प करता पळय तेवय करता मागीर कोण की बुद्धी सांगला पळय तेवय करता द्वंद्व मनाचो जाल्यार तामस तशी न्ही कोण कसलें सांगो ताणें लेखिल्लें सम्मो म्हूण लेखचें तशी आतां तें कशी म्हूण म्हळ्यार पळय आतां आमी न्हिदलेल्या जनांक जगयल्यार तांणी उठयताची केलो जन जाय म्हणून न्हिदे नाटक करताची तांकां कितले जागय आतां चेडूं पळय सकाळीं आवसूं एक पंत जगयता तांणी न्हिजावन जाग जाताची मागीर तांकां उठच्या मन ना नातलें रे तांणी न्हिदलेलें बरें एक्टींग करताचें आवसून कितली लकयल्या रे कितली पेटिल्या रे आंगाक तांणी गोतून नातल्या बरें करता हें न्हिदे नाटक करतले जनाक न्हिदे दुखून जागोचें जायना बद न्हिदलेल्या जनाक एक पंत जागोवका जाल्यार जाग जातात तांणी तशी हें तामसी जनाल बुद्धी तामसीक गेलें मनय कलुशीत आसता दुरुद्देश आसता तांणी कशी म्हूण म्हळ्यार हांगा कन्नडांत एक उतर आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार हळदी कामाले कण्ಣಿಗೆ लोकबेल्ला हळदी म्हणून म्हळ्यार जॉयंटीस जाता पळय तेन्ना दृश्टी कसल पळयता त्या पुरे हळदू दिसता जो ओरू जॉयंटीस मीर वतना जेव्हा बण्णा कन्नडक घालून पळया तांबडी घाललेले जना जगत्य पळय तांबडे दिसता काळे घाललेले जना सगळे जगत्य काळे दिसतात पाचवे कन्नडक घाल्ले पाचवे दिसता तशी खंयची बण्णा कन्नडक आमी घालता त्या बण्णार आमकां लोक दिसता तशी तामसीक गेलें मन जेव्हा आतां परमात्माक आतां हांगा आमी तिनी नमने धृती असं म्हणली न्हय सात्विक राजसीक तामसीक परमात्मो हें तिनी धृती विशयी कसल सांगता पळया धृत्यायया धार्यते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी धृत्या यया धारयते मनः
प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. यया कोणाला निमित्ती मनः प्राण इंद्रिय क्रिया मन प्राण इंद्रिय हा जे कर्म पुराय धृत्या धारयते निग्रह करू जत्ता कंचेन मन दृढ जाऊन तशी अव्यभिचारिण्या योगेन म्हणजे परमात्माला वैरी दृढ भक्ती योगो दृढ भक्ती अव्यभिचारिणी भक्ती अनन्य भक्ती म्हणता पडे त्या धैर्य त्या धृती सात्विकी धृती पार्था स धृती सात्विकी धृती म्हणतो तो म्हणजे शास्त्र विहित विषय धर्म म्हणले वैबे शास्त्र विहित कर्म धर्म म्हणले त्या धर्मांतूची मन निरत जता परमात्माला वैरी एक दृढ भक्ती खंची स्थैर्यानं खंची धैर्यानं मन प्राण म्हणजे शरीर इंद्रिय तिन्हीचे एक व्यवहार धृतिरी निग्रहारी ते करत की तो ते सात्विक धैर्य म्हणजे मन निग्रह करू जत्ता का शरीर निग्रह करू जता इंद्रिय निग्रह करू जता ते निग्रह करून घेऊन कंचे तो काम करत पडे त्या बाई कंचे शास्त्र विहित विषयांतू निरत जललो म्हळ्यार धर्मू पालन करचे ताक परमात्माला वैर दृढ विश्वास असता त्या धृतीक सात्विक धृती म्हणटाची खंची एक धृती धैर्यानं मन इंद्रिय देह वाट चुकनात ते एका एक पूरक जत्ताची आणि अव्यभिचारिण्या योग म्हळे दृढ भक्ती योगांतू कार्य करताची म्हळ्यार कोणाल मन ताका निग्रह करू जता त्या मनान तो तागेल देह इंद्रिय निग्रह करता आणि दृढ भक्ती योग ताका असता अव्यभिचारिणी भक्ती ताका असता तेदना तो वाट चुकना त्या भक्ती निमती जावन तागेल मन तागेले इंद्रिय तागेल देह एका एक पूरक जावन काम करताच ही ताका म्हळ्यार दृढ भक्ती तांकां परमात्माला वैरी दृढ भक्ती शास्त्रा वैरी दृढ विश्वासू तांतू सांगिल्ले समची म्हूण लेखून शास्त्रांतू सांगिल रितीर धर्म पालन करून ताजे खातीर तांगेले मनय निग्रह मनान शरीर इंद्रिय निग्रह करूं जाता तांकां त्या धृतीक त्या स्थैर्याक सात्विकी धृती म्हूण म्हणटाची त्या सात्विक धृती आशिल्ले जन तांणी सम विशय कंचे पळय त्याचे ग्रहण करताची तांकां तर तशी न्ही अशी न्ही हें न्ही तें न्ही कोणीय सांगो तांगेलें मन चंचल जायना अचंचल मन तांकां शास्त्रज्ञानय आसता आनी तांणी कोणेय कसले सांगोची तांकां शास्त्रज्ञान आशिल्लें देखून ना तांतू सांगिल्लें सम आमी हेंची कर्तव्य कोरका तेच तांणी ग्रहण करताची आनी देहान इंद्रियान मनान निग्रह करून परमात्माला वैरी अव्यभिचारिणी भक्ती म्हळ्यार दृढ भक्तीन ते देह मन इंद्रिय काम करची तशी जाता ही धृती हांगा योग म्हळ्यार कसो सांगला म्हळ्यार दृढ भक्ती परमात्माला वैरी भक्ती योगा विशयी तश जावन ते दृढ भक्ती योगान निजावन धर्म कसले वास्तव जावन धर्म कसले म्हणून ग्रहण करून मन इंद्रिय देह निग्रह करचे ताका एक धैर्य जावका नवे आमी निग्रह करताची आतां राजसिकांकय निग्रह आसता कशी आमी निग्रह करताची आमी फाई एकादशी निर्जल कोरका म्हूण लेखला तेदना ते सकाळीं बारी उमेदीर आसताची दनपार जाता नित्राण जाता सांजे नंतर हळू पैची दिसा आलोचन येता आनी ಸ್ವಲ್ಪ वेळ न्हय परमात्माला वैरी मन आसची पशी दैहिक पिडे वैरी मन आसता माती गुल्या जाता नित्राण जाता एकादश केदन जातकी मेजान जेवची न्ही आनी आतां रात्री काडले पुरो मागीर पुणी न्हिदे वता सकाळीं उठान केदना पडटा खावचें म्हणून म्हणलेलें एक मना आसता
नानातले ಕೆಲವು ಜನಾನ लागी कसले लायक पडना पुरो मळैल कुडले म्हणूस आजी संकष्टी नानातले आम्ही लायक पडणं निघालनो म्हळ्यार कळणं ते कोरीत आशिल्ले अशी जेवण कोरीत आशिल्ले हे पयलेकचे हे धृती ना आईचे विशयो निश्टेर करचे धृती पायचे विषय पाय आज आम्ही कसल की करतना पायीचे पराचे आलोचना करून आज आम्ही हें केलेलें देखून शिजल्ले ते शिजल्ले म्हणल्याक त्या धृती ना धारणशक्ती ना आमकां म्हणल्याक तशी वास्तव ग्रहण कशी आमी चोलका त्या रितीर चलच्याक एक स्थैर्य धैर्य धृती जावका आनी एक कसं म्हळ्यार कसं की आमगेले दोळेद्राक चुकी जाली जेव्हा खंयचें एक शास्त्रज्ञान आमकां कोण की त्या रितीर चलना म्हूण आमकां दिसलें चड जेवण आत्ता कालांत कोणाकय कोणें बुद्धी सांगू ना खंय तरी म्हळ्यार गुरुपिठार बशिल्ले जन म्हणटाची कसन म्हळ्यार निजावन चुकी अधर्म जाल्यार आजी सांगल्या कोण आयकता सांगिल्ले चलना नतले गुरुवाज्ञे भंग केलेले वरी एक दोश येता तशें जावन सांगना अशें बसचे सांगा आतांचे जन पळय वितंड जन अशी प्रेसता जाल्यार दृढ जावन तांणी त्या पिठार बसून सांगताच पळय हे चुकी संध्यावंदन कोरका आशिल्लें चंद्र रितीर परमात्माला आराधन कोरका आशिल्लें आमी ब्राह्मण जावन अशी चोलका आशिल्ले म्हूण सांगून तांणी धर्मपिठार बसून सांगतात न्हय ते धैर्य ते धृती खंय दुखून येईल तांकां ते तांगेले शास्त्र ज्ञानान तांगेले ते परमात्माल वैरी निश्ठे दृढ विश्वासान तांणी ते धर्मारी ते एक तांगेले संन्यासी धर्म पळय तांणी पालन करताची एक चूर चुकी जायना अशी संन्यासी धर्म पालन करताची ताजे निमती तांकां देवान दिलेली शक्ती ती हें चुकी न्ही हें सम अशी चोलका हे चलची चुकी म्हण तांणी त्या पिठार बसून सांगताची तांकां ते परमात्माल वयरचे एक दृढ भक्तीनची आनी शास्त्रज्ञानान आईल धैर्य हें सात्वीक धैर्य त्या राजसीक जनांक ना पळय तांणी कसो जो त्या करूची तांकां सांगूचें मुखार आमी न्हू सौखोवका म्हूण सांगून दिसता ही ताका म्हळ्यार तूं खंयच्या आदारार सांगता म्हळ्यार आमगेलें ना ताका उत्तर तशी कसलेय चुकी जाली म्हणली क्या ते आमगेले न्ही जाल्यार सांगू आमकां धैर्य जावका पळया आमी कसले चुकताची सात्वीक जन जाल्यार आमगेली निमती चूक जाला म्हणून ओपून घेतात तांणी तशी कोणेय चुकल्यार सांगचें धैर्य जावका आमी चुकल्यार आमी चुकल्यांचें म्हणून ओपून घेवचें काही धैर्य जावका हें सात्वीक जनांक आसता अशीची सामान्य जावन पुराय जनाल मनांत आमकां एक दाक्षिणी आसता कोणेय चुकल्यांचें म्हणून सांगच्याक कसल्याक आमकां आमी तांणी चुकल्यांचें म्हणून सांगचें कसल्याक तांगेले मनांत दुखोवचें कसलें कोरो पळया आमकां तें हें दाक्षिण्य आनी एक अहंकार कसलें म्हळ्यार हें आमगेले निमती जालेली चूक आसा पळय आमी चुकल्यांची म्हूण सांगचें अड्डी दिवचें तें अहंकार तशी हें सात्वीक धृती आशिल्ल्या जनांक मात्र जाता आनी सात्वीक धृती विशयी आमी पायच्या दिसाक पळया आज सांगिल्ले सर्व विषय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.